आधीचा बॉल आपण पाहिला तर निर्धाव बॉल आला होता आणि त्यानंतर थोडा फलंदाज थोडासा मजबूर झाला मोठ्या स्ट्रोकसाठी आणि जागा बनवली होती, परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये, परंतु संपर्क जरूर यष्ट्यांचा झालाय आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला निश्चित लाईन मिस करून बसले विशाल जाधव माघारी. निश्चित आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही, माघारी येतील, निराश असतील थोडेसे. ज्या प्रकारे हा बॉल खेळायला गेले, लाईन मिस करून बसले आणि बॉलने सर यष्टांचा वेध घेतलाय आणि पहिली विकेट इथे प्राप्त झालेली आहे. सामना तुम्ही पाहताय, अनुभवताय. एका बाजूला संघ आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, एका बाजूला पाटील ब्रदर्स 11. आमचे सन्माननीय सागरजी निकम साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये, सागरजी कदम साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. वेलकम. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आणि थँक्यू सो मच सागर दादा, वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. म्हणजे सागर दादांचं अशोक दादांवरती खऱ्या अर्थानं प्रेम राहिलंय आणि सागर दादा म्हणजे अशोक दादांच्या खऱ्या अर्थानं पाठीशी नेहमी उभे राहिलेत आणि अशोक दादा सागर दादाच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेत आणि हा मित्र परिवार आज वेळेतला वेळ काढून नक्की आला. त्यांचं स्वागत करूयात. टप्पा पडल्यानंतर हाही बॉल प्रभावित करतोय उजव्या स्ट्रीटच्या बाहेर, छोट्या उसळीचा बॉल आलाय तो डॉट. जबरदस्त अफलातून आपण पाहतोय सध्या गोलंदाजी. मनोज जाधव पहिल्या आपण मॅच मध्ये पाहिले निलेश सर तर 20 धाबा तब्बल दिले होता, यांच्यावरती शेवटच्या ओव्हरमध्ये विश्वास ठेवला होता आणि विश्वात्मक सध्या कामगिरी या मॅच मध्ये पहिल्या फर्स्ट ओव्हर मध्ये करत असताना विश्वासात सार्थ गोलंदाजी केली. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन भूषण गोळे यांचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि अखेर अडवण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. एका धावेचे रूपांतर दुहेरीमध्ये 2 धाबा. जबरदस्त आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी. पहिल्या षटकाची ते खेळ समाप्त झालाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जरूर बॉल ट्रॅव्हल केला होता, त्यानंतर लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने आले, बल्ला उचलला, फेकला, 2 धाबा इथे मिळाला. भूषण गोले आपण पाहतोय जो ऑल इंडिया आयकॉन सध्या मैदानामध्ये आल्यात पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट जरूर कोसळल्या, परंतु भन्नाट लाजवाब तंत्रशुद्ध सध्या गोलंदाजी केली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये मनोज जाधव सरांनी. निश्चित मनोज जाधव यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केली, फलंदाजांना बांधून ठेवलं आणि मोठे फटके फलंदाजांना खेळू दिले नाही आणि बंधनं ठेवली आणि किंबहुना एक मोठा फलंदाज माघारी पाठवला विशाल जाधव सारखा आणि त्यानंतर या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. 7 मनोज जाधव यांचं एक सक्सेसफुल षटक संपलं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पॉवर प्लेचं षटक उमेश सर म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधनं असतात आणि त्यामुळे फलंदाज मोठे फटके खेळतात, परंतु ती मुभा यांनी दिली नाही. त्याचबरोबर आपण इथे एक सन्मान घेत आहोत. जितू मोरे साहेब KSK यांचा इथे सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान स्वीकारावा. सगळे मॅच आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अगदी फलंदाजांना थांबवलं गेलंय. कदाचित निलेश सर आपण पाहिलं तर सकाळपासून आपण ही स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय कालच्या 2 दिवसापासून, परंतु कंजूसी षटक मी म्हणेन पहिलं षटक सध्या मनोज सरांनी 7 धावा फक्त दिल्या त्या षटकामध्ये. आता ओव्हर नंबर 2 साठी ऑल इंडिया आयकॉन जिल्हा रायगड गाव लोधिवली बंटी बद्रिके ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत, ज्यांनी रायगड प्रीमियर लीगचा 4था हंगाम गाजवलाय. तर समोर आता बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन तयार गणेश कदम वाकी. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आलाय तो डॉट. असोसिएशन आयकॉन म्हणून गणेश कदम या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण टप्पा रिलीज केला. फलंदाज बॅटने जरूर स्ट्रोक खेळायला जागा बनवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झालाच नाहीये आणि आलाय तो डॉट बॉल. निश्चित गणेश कदम यांनी अनेक स्पर्धा चांगल्या प्रकारे खेळल्यात. एक गाव आकाराचं क्रिकेट असेल किंवा घनसोलीचं क्रिकेट असेल, चांगला खेळ त्यांनी निश्चित केला आहे, परंतु आज या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. ते स्वतः संघनायक आहेत. समोर बंटी बद्रिक यांचा मारा, स्विच हिटचा फटका, टायमिंग प्रॉपर, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, होईल फरार. रन्स मिळतील 4, आलाय तो कलात्मक फटका, चौकार. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट बॉल आला, त्यानंतर स्विच शॉट, रिव्हर्स शॉट, स्विच शॉट मी म्हणेन आणि जबरदस्त हा फटका केला. पहिलं खेळाडू आपण 38च्या आतमध्ये होता आणि त्यानंतर गॅप देखील परफेक्ट मिळाली आणि तिथून मात्र गोलीच्या वेगानं तो बॉल निघून गेला 4 धावींसाठी. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सरळ सीमारेषा ओलांडतोय 4 धावेंसाठी. आतापर्यंत आपण पाहिलं की सरळ बॅटने खेळत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नव्हता. स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि हा मनसुबा आपण पाहिला आणि या मनसुबाने मिळवल्या धावा 4. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा एकदा तोच फटका. आता मनसुबे ओळखलेत आणि त्यानंतर टाकलेला बॉल यष्टांचा वेध घेईल का तर नाही. डेंजरस एंडला भूषण गोळे धावले होते, परंतु ही धाव पूर्ण होते. जबरदस्त आपण पाहतोय ज्या वेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तुमचा बॅलन्स
तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा बॅलन्स हा तितकाच महत्त्वाचा असतो. तुमची बॅट ज्यावेळेस आपण पाहिला बॉल किती वेगाने येतोय, कोणत्या टप्प्यावरती येतोय, या सर्व काही गोष्टी त्यावेळेस तुम्हाला बॅलन्स करावा लागतात आणि त्यावेळेस तुम्हाला फटका खेळावा लागतो. परंतु आला होता डॉट बॉल, परंतु लेग बाईटची एक धाव जरूर मिळते या बॉलवरती. गेली काही हंगाम खुल्या गटाचे ज्या खेळाडूने गाजवलेले आहेत तो सातारचा खेळाडू भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा प्राऊड ऑफ सातारा म्हणून ज्यांची ओळख ते भूषण गोळे. पायांचा वापर आणि यावेळेला फटका निघाला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? हो, मितील धावा 4, आलाय चौकार. जबरदस्त आपण पाहतोय पायांचा वापर, तो फुटवरचा वापर होता. बॉल नक्कीच आपण टप्प्यावरती घेतला, बॉलच्या रेंज पर्यंत मेरिट पर्यंत आले आणि तदनंतर क्रॅकिंग फटका आलाय, तो सुंदर चौकार. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. पदलालित्य हा फार महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचाच वापर अतिशय योग्य पद्धतीने केला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला. सरळ 4 धाब्यांसाठी गेलाय. ISPL सातारा जिल्ह्यामधून ज्यांच्या नावाची वर्णी लागली ते खेळाडू आहेत. 3 लाखाची बोली लागली होती ISPL मध्ये आणि त्यांनी ISPL देखील खेळली. परदेशी वारी देखील केलेली आहे. खुल्या गटामध्ये या खेळाडूला मागणी अधिक आहे, परंतु समोर बंटी बद्रिके यांचा मारा. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक येथील बंटी बद्रिके यांचंही कौतुक करावं लागेल. बॉलच्या पाठीमागे चांगला बॉल हाताळलाय. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण कमबॅक केले. नक्कीच चांगला फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र एक मला करावं लागतं. पण सध्या पाहतो पण आयकॉन, एक ऑल इंडिया आयकॉन आणि बंटी बद्री देखील ऑल इंडिया आयकॉन, आणि तसं इथे पाटल हे टाटल मात्र रंगले गेले. षटकातला शेवटचा बॉल, गॅप शोधलाय, स्क्वेअर कटचा वार, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. येतो एक नेत्रदीपक फटका, फलंदाज गणेश कदम वाकी यांच्या बॅट मधून. वेट ऑन वॉच सगळ्या काही गोष्टी इथे आपण पाहिलं तर वेट केलं, वॉच केलं आणि अगदी सहजपणे बॉलला ढकलून दिला गॅप मध्ये आणि तिथून मात्र चांगल्या पद्धतीनं गणेश कदमने हा गॅप सिलेक्शन परफेक्ट फटका आल्या त्या सुंदर एक चौकार. त्याचबरोबर लालू शेठ यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. युग दबंग या संघाचे संघ मालक आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया आणि किंबहुना तेही स्पर्धा बघत आहेत. लालू शेठ यांचे आभार. आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा 1 गडी बाद. विशाल जाधव माघारी गेलेत, परंतु एक चांगली स्थिती आहे. सावध सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. बॅटिंग करताना टीम तर 2 षटकांमध्ये धावा फक्त आल्या त्या 21 धावा. पहिलं षटक जर आपण पाहिलं, मनोज जाधव यांनी 7 धावा अवघ्या दिल्या होत्या. त्यानंतर बंटी बद्रिके ऑल इंडिया आयकॉन 14 धावा खर्च करतायत, म्हणजे आलेख ग्राफ उंचावला. परंतु बॅटिंग मध्ये भूषण गोळे एका बाजूला बॅटिंग करतात 7 वरती, तर गणेश कदम बॅटिंग करत आहेत एका बाजूला. ज्यांचा खेळ बहरलाय. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. वैयक्तिक 14 वरती बॅटिंग करतात. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात आणि या षटकासाठी आता आलेले आहेत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती मनोज जाधव यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे, कारण पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं हाताळलंय आणि षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा आलेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश मिळणार नाही. समोर आहेत भूषण गोळे. अफलातून बॉलिंग आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॉलिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि पहिला आपण पाहिलं तर भूषण गोळे ऑल इंडिया आयकॉन त्याला केलं बीट. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव येईल. मनोज जाधव झांजवड यांनी खेळ अप्रतिम केलाय गोलंदाजीमध्ये, मन जिंकलेली आहेत. चेक आमचे युनायटेड वाळणे या टीमचे खऱ्या अर्थानं ओनर आलेत प्रशांतजी तांबे साहेब. मी विनंती करेल आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती युनायटेड वाळणे या टीमचे खऱ्या अर्थानं संघ मालक प्रशांतजी तांबे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. सध्या आपण पाहतोय फलंदाज, दोन्ही फलंदाजांना सध्या निलेश सर थांबवलं गेलंय. कोणती ओव्हर स्पेशल असेल, कोणत्या ओव्हर मध्ये आता गोलंदाजाला टार्गेट करणार हे देखील पाहिले जाईल.
टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता पहा फलंदाजांना ताकासूर लावू देत नाही. सर्व डावपेच आता मनोज जाधव यांनी उधळून लावलेले आहेत फलंदाजांचे. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. कोणताही मुभा दिली जात नाहीये, कोणताही रूम दिला जात नाहीये, कोणताही वाव दिला जात नाहीये. अचूक टप्प्यावरती सध्या आपण पाहतोय गोलंदाजाचा भेदक मारा मनोज जाधव. चांगली गोलंदाजी सध्या. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, बॉलला संरक्षण देतील. झेलवरती आले नाही आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. झेलवरती यायचं होतं ते बॉलकडे पाहत राहिले की बॉलची त्यांनी वाट पाहिली. झेलवरती कदाचित आले असते, तो प्रयत्न केला तर कदाचित झेल देखील झाला असता, परंतु क्षेत्ररक्षक दुधा मनस्थितीमध्ये अडकले. झेलसाठी गेलो आणि जर झेल झाला नाही तर बॉल डोक्यावरतूनही जाऊ शकतो. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात, परंतु बॉलला संरक्षण देण्याचा पर्याय त्यांनी निवडला आणि 2 धावा खर्च केल्या. यावेळेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरला, संरक्षण नाहीये. बॉल सीमारेषा चिरेल का, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार झालंय आणि स्वप्नील शिंदे लाल्या यांनी संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर पहिला पण जो टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेला होता, नक्कीच विश्लेषण. कारण कित्येक वेळेला ज्या वेळेस काय होतंय ना, ज्याच्या वेळेस आपण बॉल वरती जातो आणि बॉल कदाचित आपलं वळण देखील घेतो, परंतु हा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या यांच्या माध्यमातून 2 धावा मिळाल्या. धावांची इथे गती वाढवावी लागेल. आता उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, विकेटचं पतन. भूषण गोळे ऑल इंडिया आयकॉन माघारी येतील. बॅटची कडा, भाग्याचा सहारा मिळू शकला नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाने चोख केलंय. विकेटचं पतन. थोडासा फ्रेश थँक्यू डीजे. खरोखर नाद करा आपण आमचा. कुठं आपण पाहिले तर स्पर्धेचे शिल्पकार श्री अशोक दादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन नियोजन केले. त्याचबरोबर आपण हे जर जे गीतला या सॉंगला या गाण्याला ज्यांनी आवाज दिलाय ते योगेशजी सेलार मॅनपम रेणूशी आपण यांना देखील पाहतोय. अगदी मंचावरती मॅचकडे जाऊया. धावा झाल्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी मनोज जाधव यांची झाल्याने धावा झाल्या त्या 27 धावा. मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं मनोज जाधव यांनी सरांनी सर ज्या पद्धतीनं आपण मागच्या मॅचमध्ये एका पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा कोटल्या होत्या, परंतु अगदी आपण पाहिलं तर त्याच मॅचमध्ये शेवटचं षटक अप्रतिम होतं आणि ही दोन्ही षटकं आपण पाहिली तर लाजवाब फंटास्टिक मॅच मुवमेंट. वाखाडण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे झांजवडचे मनोज जाधव यांनी पहिले षटक हाताळलं होतं ना उमेश सर. अवघ्या 7 धावा दिल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 ज्यावेळेस हाताळलं ना त्यावेळेस त्यांनी धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तब्बल 6 आणि गडी बाद केला 1, म्हणजे तब्बल 2 गडी बाद करत या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा. म्हणजे विचार करू शकता की कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे. फलंदाजांना मुभा दिला नाहीये. एकही चौकार एकही षटकार त्यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत लागू शकला नाहीये. विकेट देखील आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन भूषण गोलीची घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी केली आहे. एक्सपिरियन्स आपण त्यांचा पाहतोय, बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स गाठीशी ठेवून सध्या त्यांनी या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. निश्चित अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवताना चांगली गोलंदाजी केली आहे. एका बाजूला 3 षटकांच्या पाठीमागे पहिला डाव कंट्रोल करण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे, परंतु ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात आणि एका बाजूला आता ओव्हर नंबर 4 साठी ज्यांना बोलवलेलं आहे स्वप्नील शिंदे लाल्या, गाव आहे कुरोशी, ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. समोर आहेत बॅटिंग मध्ये एका बाजूला संघनायक गणेश कदम, गाव आहे वाकी, तर बॅटिंग साठी त्यांच्या सोबतीला समीर शेला रेणूशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करेल बॅटिंग. षटक क्रमांक 4 चा पहिलाच बॉल पाठीमागे ओढलाय, थोडीशी उसळी दिली, आलाय तो डॉट. जबरदस्त आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल गणेश कदम आपण पाहतोय. सध्या मी म्हणेन संघ अडचणीमध्ये आहे. धावसंख्या धावा झाल्या नाहीये. धावांसाठी तुम्हाला पळापळ करावी लागेल, परंतु पहिला बॉल अप्रतिम. ज्यावेळेस बॉल रिलीज झाला त्यावेळेस थोडीशी उसली दिली आहे. धावा मागून मिळणार नाहीत, तुम्हाला गोळा करावे लागतील. बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बॉलला अडवतायत आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. ग्लोरियस स्पोर्ट्सला आक्रमण करावंच लागेल. जरूर इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेला होता आणि चांगला इथे टॅप देखील शॉट पाहायला मिळाला. तुम्हाला टॅप करायचा नाही. आता बॉलला तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके खेळणं तुम्हाला महत्वाचं आहे. मोठे फटके खेळले तर एक चांगली मॅच, चांगली फायटिंग, चांगला टोटल जरूर पाहायला मिळेल. स्वप्नील शिंदे लाल्या
यांचा हा पुढील बॉल पुन्हा शरीरापासून दूर ठेवलाय, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा मिळतील का धावा? 4. हो, या बॉलने गॅप शोधलाय, धावा मिळतील 4, बॉल होईल फरार. जबरदस्त आपण पाहतोय डेडिपेस्टा कव्हर मध्ये चांगला मोठा गॅप होता आणि परफेक्ट ज्यावेळेस आपण लेट कट म्हणतो ना तो फटका खेळला गेलाय आणि बॉल अगदी रमत गमत गेलाय. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केले होते पण ते थोडेसे लांबवरती होते आणि तदनंतर बॉलनी गाठली ती सीमारेखा. निश्चित पॉइंटच्या खेळाडूला हा बॉल अडवता आला नाही, जे डीप पॉइंटला होते आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की लेट कट, कधी कधी तुम्ही जर उशिरा फटका खेळला ना तोही फायदेशीर असतो आणि तोच इकडे खेळला. आता पुढचा बॉल एका बाजूला, गणेश कदम वाकी तयार. जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धाच्या पद्धतीने आता धावांची गरज आहे परंतु मोठे फटका एक तर जरूर आला या ओव्हरमध्ये, अजून हवेत मोठे फटके. निश्चित धावांची भूक ठेवावी लागेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची अधिक आहे, विकेटचं पतन, गणेश कदम वाकी देखील माघारी. मोठा फटक्याच्या खेळण्यामध्ये नक्कीच गणेश कदम, कारण का प्रेशर आहे या मॅच मध्ये, प्रेशर रिलीज करायचा आहे तो प्रयत्न केला होता गणेश कदमने परंतु मिसस्टँडिंग स्ट्रोक झाला, एलिव्हेशन कमी मिळालं, लांबी गाठण्याचा प्रयत्न नाही झाला या बॉलवर. त्यांनी महत्वपूर्ण फलंदाज जिल्हा आयकॉन गणेश कदम होतोय तो बाद. निश्चित ही मोठी विकेट आहे ज्यांनी सुरुवातीपासून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तब्बल 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. डाव सावरण्याच्या प्रयत्नामध्ये, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती, बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षकाने पकडला एक चांगला कॅच. विकेटचं होतंय पतन, धक्का क्रमांक 3 लागलाय टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. परंतु आपण चर्चा करतोय ना की टीम ग्लोरियस स्पोर्ट्सला धावसंख्येची भूक ठेवावी लागेल, धावांचं प्रलोभन ठेवावं लागेल आणि अंतिम जे काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ना, पुढचं षटक आणि हे षटक, त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. आणि दोन्ही खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये पाहिले ना तर एकाच गावचे आहेत आणि ते गाव आहे रेनोशी. एका बाजूला अजित शेलार तर एका बाजूला समीर शेलार, ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्हाला गोलंदाज कोण आहे हे गोलंदाज कोण समोर आहे हे पाहायचं नाहीये, तुम्हाला बॉल पाहायचा, टप्पा पाहिजे, त्या टप्प्यावरती तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्ही कोणत्या नंबरवरती आला यालाही महत्व नाहीये, तुम्ही किती धावा बनवताय आता यालाच महत्व उरलेलं आहे. पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय आणि पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. पंच आहे शशी साटम सर. जबरदस्त आपण पाहतोय एक व्हाईट बॉल आलाय, जरूर एक्स्ट्रा रन्स आणि एक्स्ट्रा रन्स आता देखील तितकीच महत्वाची असणार आहे कारण का धावा झाल्या नाहीयेत. एक्स्ट्रा रन तिरस्कत महत्वाची आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न यावेळेला उजव्या बाहेरचा बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसला. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होते. धावसंख्या पुढे चालली आणि ग्लोरियस स्पोर्ट्सने बनवलेली आहेत 34 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाजानं एक दिमागदार आयोजनामध्ये एक दिमागदार कामगिरी केली आहे, तंत्रशुद्ध गोलंदाजी. निश्चित वाखाडण्याजोगा खेळ केलेला आहे, काटकसरीची गोलंदाजी केली आहे. यावेळेला हा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक जातील का बॉलच्या खाली आणि हो गेलेत परंतु झेल निसटलेला आहे. बालंबाल बचावले, एकच सिंगल धाव. रन्स येत नाहीयेत आणि 4 षटकांची तब्बल इथे समाप्ती होती आणि या 4 षटकांमध्ये धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत त्या 35 धावा. सर नक्कीच आपण ज्या पद्धती 36 धावा झाल्या 4 षटकाच्या नंतर. ज्या वेळेस आपण पाहिलं तर आता पावसाचे दिवस येत आहेत आणि पाऊस म्हटलं तर शेतकरी आज खऱ्या अर्थानं म्हटलं तर ज्या वेळेस आपण भात लावणी असते आणि जर पाऊस थांबला तर तो शेतकरी देखील थांबतो, तो पावसाची वाट पाहत असतो. आणि ज्या वेळेस एखादा मोठी सहर येते, मोठा पाऊस येतो, त्यावेळेस तो शेतकरी अगदी खुश होऊन जातो, तो शेतकरी आनंदामध्ये राहतो. आणि तसा क्षण एखादा या ओव्हरमध्ये येऊ शकेल का? निश्चित ज्या प्रकारे तुम्ही शेतीचा उल्लेख केला की पाऊस म्हटलं की शेतकरी आनंदी होतो, परंतु पेरणी कुठे करायची, कशाची करायची आणि कोणती करायची हे जर शेतकऱ्याने जाणलं ना तर ती पेरणी वाया जात नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे, कोणत्या बॉलला मोठा फटका खेळायचा आहे, कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा आहे हे जर जाणलं ना तुम्ही तर तुम्ही पराभूत होऊ शकत नाही, तुम्ही चांगली फाईट देऊ शकता. आता तेच जाणावं लागेल आणि एकमेव पर्याय राहिलाय ते म्हणजे आक्रमण. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करायचं. नक्कीच इथे आक्रमण करावं लागेल. आपण पाहतोय तंत्रशुद्धी आता चालणार नाहीये, तुम्हाला हार्ड हिटर फलंदाजी करावी लागेल. तुमच्या जे बेस्ट स्ट्रोक आहेत तेही देखील तुम्हाला बाहेर काढायला लागतील. आता फलंदाजाला बॅट फिरवणं इन फॅक्ट फास्ट तेवढंच महत्वाचं आहे.
आणि ती क्षमता आहे. आपण अनेक वेळा समीर शेलारचा ऑलराऊंडर खेळ रेणूशी टीम कडून पाहिलाय. मग अजित शेलार असेल, फलंदाजी गोलंदाजी चांगली केलेली आहे, परंतु आज नव्याने सिद्ध करायचं अंतिम षटक. बॉलर सुनील तयार आणि हा बॉल उचललाय आणि पाठवलाय डीपिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल षटकार. जागेवरूनच आपण पाहिलं तर जागेवरती फलंदाज होत्याने बॅटचा फ्लो ओपन केला आणि बॅटच्या ज्या वेळेस फ्लो ओपन केल्यानंतर अगदी रडार मध्ये आला बॉल आणि तदनंतर हवाई मार्गाने हवाई सफरने धावांची गरज होती आणि तो फटका इथे आलाय. निश्चित हवाई हल्ला केलाय पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. इरादे स्पष्ट आणि सुनील वरती आक्रमण केलंय. धावसंख्येला येतोय बहर. धावसंख्या पुढे सरसावली. 42 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 5 बॉल. हा आडव्या बॅटने वेळेच्या चुकता नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने झडप अपुरी पडली आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या होत आहेत पूर्ण. जबरदस्त आपण पाहतोय जिथे झेलसाठी बंटी भद्रिके गेले होते, परंतु आपण पाहिलं तर कॅच सुटला गेलाय. आता काय होईल मॅच मध्ये? कॅच सुटला की मॅच सुटलाय सांगू शकत नाहीये, कारण का पहिल्या इनिंग्स मध्ये जरी तुमच्या कॅचेस सुटल्या काही हरकत नाहीये, पण दुसऱ्या इनिंग्स मध्ये अशा पैकी तुम्ही चूक करू शकत नाहीये. 2 धावा इथे सहज पद्धतीने मिळायला गेल्यात आणि धावा सध्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 44. कदाचित इथे 60 रन झाल्या तर एक फायटिंग चेसिंग स्कोर सर बनू शकतो. निश्चित कुठेतरी 60 कशा प्रकारे बनतील याचाच विचार करावा लागेल, कारण 4 बॉल शिल्लक आहेत आणि 44 झालेले आहेत, म्हणजे अजूनही 16 धावा शोधायच्या आहेत. आणि हा आहे पुढचा बॉल. पाठीमागे ठेवला आडव्या बॅटने भीर 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 सिक्सर. येतोय तो षटकार. जबरदस्त. आता मात्र आपण पाहिलं तर 2 हात करत असताना फलंदाज लाजवाब बॅटिंग हो. 4 धावा झाले. फायटिंगच्या चेसिंग स्कोर मॅच जरूर इथे पाहायला मिळेल. भूषण गुले लवकर बाद झाले. गणेश कदमने काही खास केलं नाहीये, परंतु खास करतोय, स्पेशल करतोय सध्या फलंदाज समीर सैलार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत हे चांगली वार. फलंदाजीची आता गोफन मैदानाच्या आतमध्ये फिरवली आहे आणि मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे. ज्या वेगाने धावसंख्या पुढे चालली ना, त्या वेगाचाही विचार करूया आणि वेळेचाही विचार आपण करूया आणि आपण अधिकचा वेळ घेऊ नका हीच विनंती आता दोन्ही संघांना करूया. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती. 50 धावा ग्लोरियस स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करत असताना आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक. 6 तर आल्यात, म्हणजे अजून 10 बाकी आहेत. निश्चित याच 10 येतील का आता तेच पाहावं लागेल. एका बाजूला सुनील पुन्हा तयार. 100% येणार आणि घेणार पण. क्रिकेट आहे, अनितीचा खेळ आहे. आणि आणखीन एक बॉल आकाशाला गवसणी घालत पाठवलाय. खेळाडू कक्षाच्या बाजूने सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. जबरदस्त आपण पाहतोय हा तुल्य जन टोला, कारण का हवाई जेवढा लांब होता तेवढाच उंच होता आणि उंच भरारी म्हटलं तर गगनचुंबी दे धक्का बाई ले चेका. कमालीची बॅटिंग. 2 बॅक टू बॅक षटकार आले आहेत आणि मॅचचा या शेवटचा मॅच होता कुठे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा कमी झाल्या होत्या, पण धावांसाठी आता धाव करत नाहीयेत. धावांसाठी डायरेक्ट फटके मोठे ठोकले जात आहेत आणि तो प्रयत्न सध्या करत असताना समीर सेलार आतापर्यंत उभा राहिलाय, संकटमोचक राहिलाय. आजचा शनिवारचा दिवस आहे आणि आतापर्यंत तब्बल 3 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आलेत. महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये रेणुशी गावचा पठ्ठ्या धुमाकूळ घालतोय. पुढील बॉल एंड बदललाय आणि हाही बॉल समोर खेळलाय, परंतु हा बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक 2 गेलेत आणि पकडलाय झेल. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक लागलाय तो 4था. समीर सेलार आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये अगदी समीर सेलार बाद झाल्याच्या नंतर विशाल धन्नावडे बॅटिंग करण्यासाठी. कदाचित किती बॉल शिल्लक आहेत माहित नाही. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर टार्गेट निश्चित सेट राहील. त्याचबरोबर उमेश सर टॉस आपण अनाउन्स करूया. दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या. AK गँगस्टर टायटन्स विपक्ष शार्विल आरुष 11. आपण टॉस साठी या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला यानंतर नाणेफेकीचा कौल आहे. मॅच क्रमांक 6 होणार आहे, त्याचा टॉस आपण रिपोर्टिंग करा. अंतिम बॉल शिल्लक आहे या सामन्याचा, या डावातला. जबरदस्त आपण पाहतोय विशाल धन्नावडे बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल असणार आणि धावा झाल्या आतापर्यंत 56 धावा. 4 आल्या तर होतील 60, 6 आल्या तर होतील 62.
शेवटचा बॉल नक्कीच मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला बॉल टर्न केला, एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावायचं घेतलं जोखीम आणि बघता 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 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती आल्या त्या 2. टार्गेट आहे या मॅच मध्ये 59 धावांचं, जमवलं ते 58 धावा. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, नक्कीच ही मॅच तितकीच रंगतदार होणार आहे. आणि धावा झाल्या त्या 58. 59 धावांची आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स टीमला. आणि जाऊया आपण टास्क बॉस मध्ये, जिथे जॉईन होतील तुषार जांभले सर. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र समालोचक मधील आकडे तज्ञ आणि ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे निलेश मर्डेकर सर, आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं रायगड जिल्ह्याचा एक बोल आवाज, बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा विनोदी समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं, हास्याची यात्रा म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातं, उमेशजी सावंत सर यांच्या माध्यमातून आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकताय. इथून पुढे आपण टॉस करूया. टॉस केला जाईल एका बाजूला AK गँगस्टर्स टायटन्स विरुद्ध शार्विल आरुष 11 असा टॉस आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करीत आहोत की प्लीज आपण या. येस बॉबी दादा, आमचा हुकमी एक्का, म्हणजे जिथे कमी आहे तिथे बॉबी दादाचं नाव घ्यायचं. बॉबी दादा खऱ्या अर्थानं 2 दिवस झाले बरीचशी मेहनत घेतोय, कारण की खास करून आमचा यूट्यूबचा ग्रुप असेल, आमचे कॉमेंटेटर असेल, आमच्या नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, धावपळ बरीच चालली बॉबी दादाची. पडद्यामागचे हिरो बरेच असतात आणि पडद्यामागचा हिरो बॉबी दादा, त्याच्या शुभ हस्ते टॉस करूयात. आणखीन एक अध्यक्ष स्क्रीनवरती दिसत असतील, ते पडद्यामागचे हिरो आहेत. फायनल उद्याच्या दिवसामध्ये अध्यक्ष असतील, बॉबी दादा असतील, या सगळ्यांशी बोलणार आहोत, कारण की अध्यक्ष एवढा साधा पहिल्यांदा बघितला आणि त्यांच्या बाबतीत उद्या जरूर चर्चा करणार आहोत. दोन्ही टीम या कॅप्टन्स, एका साईडला AK अर्थातच गँगस्टर टायटन आपल्यासोबत येऊन आलेला, शार्विल आरुष 11. येस, वेलकम. या येस दादा, बॉबी दादा या. आपले शुभ हस्ते कॉल तुम्हाला मागायचा आहे. एका साईडला छापा आहे, दुसऱ्या साईडला काटा आहे. येस, छापा कॉल आहे AK गँगस्टरचा आणि हा काटा आला. अर्थातच शार्विल आरुष वॉन्डी टॉस. टॉस तुम्ही जिंकलेला, दे वॉन्डी टॉस. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट करू, कारण की लास्ट मॅचमध्ये आमची बॅटिंग चांगलं स्टार्ट झालं होतं, तो आम्ही परत तसाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. लास्ट मॅचपासून अजून आत्मविश्वास आला का टीमला? हो नक्की. जे ऑल इंडिया आयकॉन होते ते इन झाले आणि त्यांनी चांगली बॅटिंग केली, तर 1 साईड मॅच जिंकलो, तर कॉन्फिडन्स आमच्यासाठी आहे. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत धावा चांगल्या राहिले. तुमच्याकडून काही मॅजिकल फिगर ॲज अ कॅप्टन तू ठरवलेस का या मॅचमध्ये? नो डाऊट एक छोटे छोटे टार्गेट्स ठेवले होते, जसे की 70चं ठेवलेलं आहे की नियर बाय 70 जातो, 80-90 असं टार्गेट आहे. काही चेंजेस की तीच विनिंग टीम घेतोस? सेम टीम खेळणे. काही चेंजेस नाही आहेत. तो तुझ्या टीमचे कसे हाल राहिलेत? किती मॅच खेळला, किती जिंकला, किती पराभव, काय बोलशील? आम्ही 1 मॅच जिंकलो, 1 मॅच हरलो, पण आता थोड्यासाठी हरलेलो मगाशी, पण आता ती परत चूक होणार नाही आमच्याकडनं. आम्ही नव्याने परत सुरुवात करू. बॉलिंग अटॅक तुझ्या टीमचा स्ट्रॉंग झालाय का? हो नक्कीच झाला, कारण की पहिल्या मॅचला आमचे काही प्लेअर पोचले नव्हते, म्हणून आता पहिल्या मॅचपेक्षा तरी 90-100% बॉलिंग अटॅक चांगला झाला. ही मॅच देखील तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पैसा वसूल होईल का मॅच ही? होईल, नक्की होईल. पक्का? पक्का. आग लागेल? आग नाही, जास्त आग लागेल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. शार्विल आरुष वॉन्डी टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट सांगितलं, पहिल्यांदा बॅटिंग करतो, 60च्या पुढे धावसंख्या आम्ही उभारतो आणि AK गँगस्टरला सांगितलं या गोलंदाजी करा आणि लेट्स सी. मॅचमध्ये आग तर टॉसच्या वेळीच लागले, मॅचमध्ये किती लागेल? कुठेही जाऊ नका, कामधंदा व्यवसाय आज पण बाजूला सोडा, उद्या पण आमच्यासोबत थांबा. आम्ही घेऊन आले तुमच्यासाठी A1 क्वालिटीची निहाल ग्रुपची स्पर्धा, अर्थातच महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. तो चलते दोस्तों, फिलीबार मैदान के ऊपर जो कि वहाँ पे 59 रन का पे लक्ष्य है इस मैच में, और स्ट्राइक के ऊपर देखा जाएगा तो बल्लेबाज जा चुके बंटी बद्रिक और उनके साथ यहाँ पे बल्लेबाज संकेत गोले दूसरे छोर पर, और हमारे साथ फिर एक बार जुड़ चुके हैं
नीलेश जी मर्डेकर सर काफी सभी दर्शकों का फिर मैं कई दिल से उमेश सावन आपका सभी का स्वागत करता हूं। काफी एक्सपीरियंस अब गेंदबाज हम देखा जाएगा तो काफी जिनके पास तेज तराज गेंदबाज भूषण गोले पहली गेंद डालने के लिए तैयार हो चुके हैं। स्ट्राइक के ऊपर बंटी बद्री के पहली गेंद डालने के लिए तैयार हो चुके हैं। पहली गेंद के ऊपर अटैक किया, सीधी सीमा रेखा के बाहर और ये लगा दिया बम बम का बैगेट्स। पहली गेंद पे क्या तो लिया था नीलेश सर और गए जा चुका है छगा। निश्चित फटका होता मोठा आणि अडवण्याचा प्रयत्न केला होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु खाली पायाखाली सीमारेषेचं उल्लंघन झालं आणि याच्यावरती मोहर लागली ती सरळ 6 धावांची आणि पहिलाच बॉल होता सातारा विरुद्ध रायगड। एका बाजूला बंटी बद्रिके तर एका बाजूला भूषण गोळे। ऑल इंडिया आयकॉन मधली झुंज। ये रायगढ़ का हल्ला हम देख रहे फिलहाल मैदान के अंदर 59 रन का लक्ष्य है, ये छोटा रन का लक्ष्य है और लक्ष्य को बड़ा बनाना चाहते हैं गेंदबाजी करने वाली टीम। तो अच्छी गेंदबाजी अच्छी फील्डिंग नजरअंदाज देखा जाए तो करना पड़ेगा। अगली गेंद डालने के लिए फिर एक बार यहाँ पे भूषण के लिए तैयार हो चुके हैं। पहले गेंद के ऊपर आ चुका है नंबर 6, दूसरे गेंद के ऊपर क्या रहेगा क्योंकि पावर प्ले के ओवर में यही यहाँ पे मंसूबा साफ रखते हैं कोई भी बल्लेबाज कि बड़े हिट आना बहुत जरूरी होते हैं। दूसरे गेंद के लिए तैयार, फिर एक बार पल्लू शॉट खेलने का इरादा किया था पर अंपायर का इशारा, ये वाइट गेंद। सातारा एक्सप्रेस भूषण गोळे यांच्या बॉलला पंचांनी स्पष्ट नकार दिलाय। दिशा सोडून जाणारा बॉल आहे, किंबहुना स्टंप सोडून जाणारा बॉल, दिशा खराब आहे, आलाय तो वाईट बॉल। अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल। एका बाजूला आहेत बंटी बद्रिके। लक्ष्टम के काफी बाहर गेंद जाते हुए अतिरिक्त रन मिलता हुआ टीम का टोटल हम फिलहाल देख रहे हैं मिलाल 7 रन स्कोर गार्ड के ऊपर। फिर एक बार भूषण गोले, इस बार देखिए सीधे बल्ले से खेला टाउन द ग्राउंड, मिड ऑन के ऊपर से क्लियर ये शॉट खेला, वन बाउंड जाएगा सीधी सीमा रेखा के बाहर। ना बाबू न शोना न मुन्ना, गेंद जाएगी टुन्ना टुन्ना फॉर रन्स। क्षेत्ररक्षकांवरती जी बंधन आहे त्या बंधनाचा फायदा घेत मिडॉनच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय लॉंगॉनला आणि बॉल लॉंगॉन सीमारेषा चिरतोय सरळ 4 धावेंसाठी। बंटी बद्रिके, रायगड जिल्हा गाव आहे लोधिवली आणि रायगड प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चा हंगाम ज्यांनी गाजवला 264 धावा कुठल्या ते मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतात। तर एका बाजूला नुकतीच ज्यांची महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागली आणि सोलापूर या टीम कडून खेळणार आहेत भूषण गोळे। कमाल की अपनी गेंदबाजी, सीधे बल्ले से रनर है, उंगली टेढ़ी किया, बल्ला गेंद का कोई संपर्क नहीं है। इस वक्त देखा जाएगा तो नीरज सर डॉट गेंद आ चुकी है। निश्चित ही धाकता आहे यांच्या गोलंदाजीची। खुल्या गटामध्ये मोठी मागणी असणारे खेळाडू सातारा जिल्ह्यामधून भूषण गोळे आहेत आणि त्यांनी हा डॉट टाकलाय, म्हणजे बॅटल बघण्यासारखं आहे। एक रायगड एक सातारा। डॉट गेंद आ चुकी है, क्या कर सकते हैं यहाँ पे काटिया पे काटो का मुकाबला देखने के लिए जरूर मिल जाएगा दोस्तों, क्योंकि 59 रन का लक्ष्य है और किस तरीके से पीछा करेंगे यहाँ पे पार्टी बदस टीम। बंटी बद्री ने काफी अच्छी बल्लेबाजी की, अभी तक एक छक्का एक चौवा लगा चुके, उसके बावजूद भूषण गोले एक वाइट गेंद आ चुकी है। फिर एक बार तैयार हो चुके हैं बंटी बद्री सामने। इस बार देखिए कट करने का इरादा किया था, मंसूबा साफ किया था, पर उस बार देखा जाएगा तो अच्छी गेंद जब टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर आ चुकी थी, डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई। निश्चित टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलेला आहे आणि फलंदाजाला बीट करून बॉल रक्षकाच्या हातामध्ये सिरवला। भूषण गोळे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायला आवडेल की IPLच्या फलंदाजांना ज्यांनी नेट प्रैक्टिस मध्ये गोलंदाजी केले ते भूषण गोळे आहेत। जबरदस्त जबरदस्त, बिल्कुल ये सामना बिल्कुल जारी रहेगा। इस बार देखिए पल्लू शॉट खेलने का मंसूबा था, पर वो देखिए लाइन से थोड़ी सी दिशा से भटके और अतिरिक्त रन मिल जाएगा इस गेंद के ऊपर। देखिए बैटल काफी अच्छा लगता हुआ, काफी रोमांच होता हुआ इस मैच में। कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी, पर तो बेस्ट टू बेस्ट फिलहाल देख रहे हैं हम ऑल इंडिया आइकॉन भूषण गोले और बंटी बद्रे। निश्चित बॅटल रंगलेला आहे, परंतु एका बाजूला भूषण गोळे यांचा प्रयत्न हाच आहे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये 2 वेळा दिशेपासून लांब गेले आणि पंचांनी कळवलं की या दिशा खराब आहेत, पुढचा बॉल। टोटल वहां पे देखा जाएगा तो हो चुके 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार देखिए कमाल का स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा चुकी है। फिलहाल यहाँ पे दौड़ लग चुके गेंद और फील्डर के, पर जीतेगी यहाँ पे गेंद शायद, और गेंद जाएगी सीधी से मारके के बाहर, मिलेंगे यहाँ पे दन दन करके 4 रन। निश्चित फटका चांगला होता। या बॉलला जर तुम्ही पाहिलं तर लेग कटर टाकला होता आणि थोडेसे बॅकफूट वरती होते आणि पंच केला, बॉलने गॅप शोधला, बॉल डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे गेला, सरळ 4 धावेंसाठी। फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉलने सीमारेषा ओलांडली। धावसंख्या आहे धावफलकावरती 16 वरती 0 आणि या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक। जबरदस्त बेहतरीन फॉर्म में चलते हुए बंटी बद्री के इस बार देखिए बड़ा शॉट खेल चुके हैं, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी भी कोई नहीं है और गेंद जाएगी सीधी से मारे के बाहर। धरती पे ऐसा कोई फील्डर नहीं इस गेंद को रोक पाए। 6 रन।
बंटी बद्रिके यांचं आक्रमण, भीषण हल्ला भूषण गोळे यांच्यावरती चढवला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल कुठून काढलेल्या आहेत धावा 22 आणि पहिलं षटक टीम ग्लोरियस स्पोर्ट्स साठी राहिलेलं आहे मागडं. निश्चित कमी धावसंख्येचा सामना आहे, तुम्हाला डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागेल, एका बाजूला विकेट घ्याव्या लागतील, हाच प्रयत्न आता ग्लोरियस स्पोर्ट्सला करावा लागेल. डॉट बॉल यहाँ पे डालेंगे तो बिल्कुल यहाँ से मैच में फाइट कर देंगे, पर एक ओवर में क्या बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी. जिस गेंद हम देखा जाएगा तो भूषण गोलन में छक्के के साथ शुरुआत किया. अभी तक इसी पहले ओवर में 2 छक्के और 2 में चौका लगा चुके हैं. शायद ये एक तरफा मैच मुकाबला देखने के लिए जरूर मिल सकता है, क्योंकि बंटी बद्रिके क्या फॉर्म में चल रहा है. पिछले मैच में 35 रन बनाए थे और इस मैच में भी अभी तक अच्छा काम करते हुए अपने मालिक के लिए, अपने टीम के लिए. परंतु एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेणे, पहिला जो बॉल होता ना तो सीमारेषेच्या अगदी लगत झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षकाने जे सीमारेषेचं उल्लंघन केलं ना त्यानंतर सुसाट सुटलेला वारा, नाव आहे वाऱ्याचं बंटी बद्रिके. अलीकडचा काळ जर तुम्ही पाहिला ना, काही 5-6 दिवस आठवडा पाहिला ना तर जोरदार वारा आणि पाऊस. बिल्कुल बिल्कुल काफी बादल हो चुका है, बारिश हो चुकी है, पर इस बार देखिए कमाल के फॉर्म में नजर आते हुए 22 रन बल्लेबाजी बंटी बद्री ने क्या कमाल की बल्लेबाजी की है. रनों को रोकना चाहेंगे जरूर यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम. गणेश कदम पहली गेंद डालने के लिए तैयार. इस बार देखिए क्या कवर का खूबसूरत यहाँ पे कवर ड्राइव देखने के लिए मिलेगा, पर इस बार देखा जाएगा तो संकेत गोले हम देख रहे हैं स्ट्राइक के ऊपर एक सिंगल आता हुआ पहली गेंद के ऊपर. एका बाजूला मिक्स्टर फॅक्स यांच्या हातामध्ये बॉल सोपवला आणि संकेत गोळे यांनी समजदारीचं क्रिकेट खेळलं. एका बाजूला बंटी बद्रिके चांगल्या फॉर्म मध्ये, त्यांना चांगला सूर गवसलाय. एक धाव काढून स्कोर बोर्डला बिझी ठेवत स्ट्राइक त्यांच्याकडे दिलंय. बंटी बद्रिके देखिए कमाल की बल्लेबाजी अभी तक इस मैच में करते हुए. क्या विकेट के लिए जाएंगे अभी गणेश कदम, जो कि मिस्टर फैक्स, मिस्टर क्रिकेटर, काफी इनका नाम बड़ा है क्रिकेट की दुनिया में, जिन्होंने काफी अच्छी खेली अभी तक क्रिकेट. कब से खेलते आ रहा है, बिल्कुल हमें 5 साल पहले इनके इस साथ में एक मैच गणेश के साथ खेला था और गणेश अभी तक अच्छे रिदम में है, अच्छे फॉर्म में है. पर इस बार किस तरीके से गेंदबाजी रहेगी इस मैच में. इस बार देखिए रिवर्स शॉट अटैक किया, दुधानी तलवार का इस्तेमाल किया, गेंद जाएगी अभी सीधी सीमा रखे के बाहर. और एक यहाँ पे धरती पे कोई ऐसा खिलाड़ी नहीं इस गेंद को रोक पाए. दे धक्का, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. और एक छक्का. लोभिवली गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध करणारा खेळाडू बंटी बद्रिके यांचा बेमिसाल स्ट्रोक गेला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ धावेंसाठी आला एक नेत्रदीपक क्वालिटी षटकार. कमाल की बल्लेबाजी है करते हुए यहाँ पे जिस तरीके से देखिए गेंद को नचा रहे हैं, गेंदबाज को नचा रहे हैं. प्लानिंग करनी पड़ेगी गेंदबाज को बंटी बद्री के सामने. इस बार देखिए सफल हुए थे, पर लॉन्ग स्टॉप पे गेंद जाएगी तन 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 करके दमखम दमदार चौवा. सर्व काही आता विरुद्ध घडतंय, चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. सर्व काही आता घडतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने पाटील ब्रदर्ससाठी सर्व गोष्टी चांगल्या आहेत, परंतु ग्लोरियस स्पोर्ट्सलाही चांगला खेळ करावा लागेल. मिळालाय तो नशिबाचा चौकार. बेहतरीन यहाँ पे स्कोर गार्ड के ऊपर ध्यान देंगे, जरूर नजर डालेंगे. स्कोर हो चुका है फिलहाल कोस्ट गार्ड के ऊपर 33 रन 59 रन का लक्ष्य है. कम लो स्कोर का मैच है, लो स्कोर का आपको मैच बड़ा बनाना है तो अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग होना बहुत जरूरी रहता है, पर अभी तक ऐसा कुछ हुआ नहीं. गणेश कदम फिर एक बार तैयार. इस बार देखिए कदमों का अच्छा इस्तेमाल किया, एक सिंगल मिल जाएगा. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी यहाँ पे तैनात है और एक सिंगल के साथ 34 रन स्कोर गार्ड के ऊपर. निश्चित धावसंख्या हळूहळू पुढे सरकते, कधी मोठे फटके कधी सिंगल. परंतु एका बाजूला संकेत गोळे यांची बॅट शांत आहे, कारण एका बाजूला आक्रमण केलंय बंटी बद्रिके यांनी. आणि या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर 4 बॉलचा खेळ झालेला आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 जबा बिनगडी बाद. ये सोच बहुत जरूरी होती है, क्योंकि एक बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे तो हमको खाली उनको एक सिंगल रोटेट करना ये बहुत जरूरी होता है, और फिलहाल वही काम करते हुए फंस जाते हुए. पर कोई इस बार देखिए रन नहीं है, डॉट गेंद जाते हुए. डॉट गेंदे फेंकनी पड़ेंगी इस मैच में अगर आपको फाइट करना है तो. निश्चित या बॉलच्या पाठीमागे जोखीम घेतली नाही, धाव नाकारली, अन्यथा जोखमीचं ठरलं असताना एकाला माघार यावं लागलं असतं. फिर एक बार देखा संकेत गोले हम देख रहे हैं फिलहाल स्ट्राइक के ऊपर अच्छी गेंदबाजी. इस बार देखिए क्या कमाल का स्ट्रोक यहाँ पे दिखाया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाते हुए सीधी सीमा रखी के बाहर. 1 बाउंस मिला गया पे, टाटा बाय बाय करते हुए और एक मिला दमखम दमदार चौवा. बदल त्याचा वापर होता, टायमिंग प्रॉपर, आणि बॉलला पाठवलं डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावे. आता एका बाजूने हल्ला तर एका बाजूने आक्रमण. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे 37. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऐकू एक छोटस मधुर संगीत या.
थैंक यू डीजे। जिस तरीके से हमने देखा जाएगा तो नेहाल ग्रुप आयोजित महाबल चैंपियन ट्रॉफी जो मुख्य आयोजक है अशोक दादा सकपाल, इनके माध्यम से क्या कमाल का यह टूर्नामेंट रखा है, क्या प्रतियोगिता आयोजन नियोजन किया है। और इस बार देखा जाएगा तो टीम का टोटल हो चुका है 37 रन स्कोर कार्ड के ऊपर, 38 रन हो चुके हैं, 59 रन बनाना है। फिर एक बार यहाँ पे भूषण गोले यहाँ पे गेंदबाजी तौर करने के लिए 2 ओवर में 38 रन हो चुके हैं नीलेश सर, और ये लो स्कोर का मैच है, शायद ये मैच जल्दी खत्म हो सकता है। परंतु एका बाजूला भूषण गोळे यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलेला आहे, क्षमता आहे, अनेक स्पर्धा खुल्या गटाच्या गाजवलेल्या आहेत आणि परदेशी वारी देखील त्यांनी केलेली आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण उल्लेख केला की साताऱ्यामधून खुल्या गटामध्ये यांना भरपूर मागणी आणि त्या प्रकारे त्यांना खेळ करावा लागेल। खोलवर टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे, यॉर्करचा वार होता आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। यॉर्कर तो परफेक्ट था पर अच्छे इस्तेमाल किया, सॉफ्ट हैंड से एक सिंगल, दूसरा रन का भी प्रयास किया, 2 रन के साथ ही साथ टीम का टोटल होता फिलहाल यहाँ पे 40 रन स्कोर कार्ड पे पर। अब 19 रन की जरूरत है, काफी गेंदे अभी भी बाकी है क्योंकि 17 गेंदे 19 रन, यह मुकाबला शायद एक तरफा जाता हुआ। अच्छी बल्लेबाजी की और साथ दिया जिन्होंने संकेत गोलू ने क्या साथ दिया है बंटी बद्रिकी का, जिन्हें आक्रमण तो किया है दोनों बल्लेबाजों ने, पर संकेत गोलू ने उनके भी बल्ले से एक चौवा आया चुका है। पर इस बार देखिए आड़े बल्ले से खेला है और शॉट में दम नहीं था, एलिवेशन कम था और महत्वपूर्ण विकेट जाता हुआ, फिर भी बंटी बद्री ने अपना काम करके जा चुके मैदान के बाहर। सह्याद्री खोऱ्यात जन्मला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे। थैंक यू डीजे। निश्चित हा जर बॉल आपण पाहिला ना उमेश सर, आकूट टप्प्याचा टाकला होता आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे हा बॉल हाताळला, आकूट टप्प्याचा बॉल उसळी घेणारा होता आणि त्याला पुल करायला गेले, पुल अनसक्सेसफुल राहिला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला, विकेट झालं पतन। निश्चित ही जी विकेट आहे ना लेट आली आहे, परंतु मनोबल वाढवणारी विकेट आहे। पाठीमागचा एक सामना आपण असाही पाहिला होता ना की 12 बॉलच्या पाठीमागे 16 धावा झाल्या नव्हत्या, त्यामुळे अशक्यही गोष्टी शक्य होतात, फक्त प्रयत्नांची उंची तुम्हाला मोठी ठेवावी लागते आणि तोच प्रयत्न आता ग्लोरियस स्पोर्टला करावा लागेल। बिल्कुल बिल्कुल यहाँ से प्रयास करना पड़ेगा गेंदबाज को। सिक्तीज मोरे सॉफ्ट हैंड से किया, एक सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुआ पर अरुण जी कदम उनके माध्यम से सिक्तीज मोरे के लिए हर चक्के के लिए 200 रुपए का इनाम। ही कौतुकाची थाप आहे, परंतु एका बाजूला आता संकेत गोळे एकामेकासमोर अनेक वेळा आलेले आहेत। दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना तर दोन्ही खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, टेनिस बॉलचा अनुभव आहे। एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, ज्या खेळाडूने बॅटिंग करताना दणदणून सोडली ते संकेत गोळे, गाव आहे करंजे, तालुका आहे जावली। भूषण गोले फिर एक बार तैयार, इस बार देखिए हल्के हाथों से खेला, शायद ये इस ओवर को निकालना चाहते, सिंगल नहीं आया, कोई फर्क नहीं है। और इस गेंद को देखा है सॉफ्ट हैंड से खेला, एक सिंगल, 2 गेंदों में हमने यही देखा विकेट जाने के बाद, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि बंटी बद्री के मैदान के बाहर जा चुका है। जो भी ये लो स्कोर का मैच है, जब आप हिटिंग करने की चाहे कि विकेट गिरेंगे यानी कि डॉट भी हो सकते हैं, और ये सोच है दोनों बल्लेबाजों की, ये बेहतर है सिंगल के ऊपर ध्यान देना। निश्चित संयम ठेवलेला आहे, परंतु एका बाजूला जाळं विणण्याचा प्रयत्न आहे, बॉल वरतून बोट फिरवतायत भूषण गोळे आणि बॉलने घेतला यष्टांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड आणि फलंदाज जातील माघारी क्षितिज मोरे। क्षितिज मोरे दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले, केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे, केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे। किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही, किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही। थैंक यू डीजे। 13 गेंद और 17 रन की आवश्यकता, मैच रफन टप होता हुआ, मैच यू टर्न लेता हुआ, भूषण गोले काफी अच्छी गेंदबाजी करते हुए पहला यहाँ पे मर्तबा
बंटी बद्री पे जाने के बाद और सिक्तिज मोरे का भी एक बहुत बहुमूल्य विकेट जाता हुआ और टीम के कप्तान टीम के मुखिया स्वप्निल सिंधे लाले आ चुके मैदान के ऊपर। क्या करेंगे यहाँ पे लाले, सिंगल या डबल या चौवा? ओहो टप्पा देखिएगा, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछाल, गेंद बल्ले से थोड़ी सी हरकत करते हुए डॉट गेंद हो चुकी है। निश्चित भूषण गोळे म्हटलं की त्यांचा एक फिटनेस चांगला आहे आणि ज्या प्रकारे त्यांची उंची आहे याचा पुरेपूर वापर करत असताना चांगला बॉल हाताळलेला आहे आणि खास करून भूषण गोळे फिटनेसकडे भरपूर लक्ष देतात आणि किंबहुना आता 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या आहे धावफलकावरती 42 आणि बनवायचे आहेत 59। आता समीकरण आहे येणारे 12 बॉल आणि 17 धावांची गरज। 12 गेंदे 17 रन की आवश्यकता। 12 गेंदे 17 रन की आवश्यकता। मजा आने वाला इस मैच में। पिछले मैच में हमने देखा जो कि 12 गेंदे और 16 रन की आवश्यकता थी और जो बल्लेबाजी करने वाली टीम पाटिल ब्रदर्स वही टीम थी, उन्होंने रन बचाए थे। पर इस बार क्या करेंगे कमबैक, इस बार करेंगे क्या वापसी? बड़ी इस ओवर में नीलेश सर चौथा ओवर जब रहेगा चालू तब 6 गेंदों में जब रन आते हैं 5, महज मुकाबला जारी रहेगा। ये निश्चित हे षटक फार महत्वाचं आहे। षटक क्रमांक 4 मध्ये काय घडतंय? पाठीमागचा सामना या अगोदर देखील आपण पाहिला होता की स्वप्नील शिंदेने अवघ्या 4च धावा दिल्या होत्या आणि बाकीचं काम मनोज जाधव यांनी पूर्ण केलं होतं। म्हणजे त्याची पुनरावृत्ती होईल का ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी? आणि त्यासाठी षटक क्रमांक 4 हे फार महत्वाचं षटक आहे। टीम मीटिंग बोलवली, एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतं। स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये काय झालंय? निर्णय झाला असेल, विश्वास ठेवायचा आहे आणि चौथं षटक टाकायचं आहे आणि त्यासाठी कुणाला बोलवलंय? समीर शेलार हा एक चांगला पर्याय है। समीर शेलार देखिए सच 12 गेंदे जीतने के लिए 17 रन की आवश्यकता। मैच ऑन दोस्ती है, कहीं मत जाइए, देखते रहिए। क्या कमाल की ये टूर्नामेंट रह चुकी है। 12 गेंदे 17 रन की आवश्यकता। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुका है संकेत गोले, अभी भी क्रीज के ऊपर। संकेत गोले ने अभी तक यहाँ पे रन बना चुके हैं 6, उसमें एक चौवा जरूर निकल चुका है उनके बल्ले से। पर समीर शेलार क्या करेंगे वार बल्लेबाज के ऊपर? 12 गेंदे 17 की आवश्यकता। फील्ड में थोड़े से बदलाव करते हुए भूषण सर क्या कमाल की गेंदबाजी की और जो आवश्यकता थी गेंदबाज की और जो रन को बचाया और उसमें विकेट भी ले चुके हैं। निश्चित हे षटक फार महत्वाचं आहे। एका बाजूला रेणुशी तर एका बाजूला करंजा। आता असा सामना रंगेल, एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स तर एका बाजूला पाटील ब्रदर्स, असा रंगणारा सामना। 12 बॉल 17 ची आहे गरज आणि समीर शेलार नावाचा पर्याय ओव्हर नंबर 4 साठी, ज्यांनी पाठीमागच्या सामन्यामध्ये अवघ्या 2च धावा दिल्या होत्या। समीर शेलार बल्ले का शायद अंदरूना हिस्सा और संकेत गोले। ओ माय गॉड, ये क्या हो चुका है? शायद एज लगा और संकेत गोले जा चुके बाहर। अब मैच में मजा आ जाएगा, अब मोमेंटम बदल जाएगा। परंतु संकेत गोळे यांचं कौतुक करावं लागेल। पंचांच्या निर्णयाची वाट न बघता क्रीज सोडणारा हा प्रामाणिक खेळाडू आहे आणि एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या या खेळाडू वृत्तीसाठी होऊन जाऊ द्यात। पाहिलं की आपल्या बॅटची कडा लागली आहे, हळूहळू पावलं आपली वळवली खेळाडू कक्षाच्या दिशेने। पर कुछ फिलहाल नीलेश सर कुछ खास नहीं किया इस इनिंग में, क्योंकि आवश्यकता है संकेत गोले को रहना बहुत जरूरी था मैदान में और वो भी जो साथ छोड़ के जा रहा है। 11 गेंदे 17 रन की आवश्यकता। आने वाले बल्लेबाज हैं अब स्ट्राइक के ऊपर रहेंगे नए बल्लेबाज मनोज जाधव, जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की, एक्सपीरियंस काफी उनको। किस तरीके से बल्लेबाजी करेंगे, क्योंकि इस ओवर में मैं पहले ही बता रहा हूं रन आते हैं 5, तो बिल्कुल इस मैच में ये अच्छा मैच जरूर दर्शकों के लिए देखने के लिए मिलेगा। निश्चित पाठीमागचा सामना जर आपण पाहिला ना तर अडकला होता आणि तो सामना जिंकून कुणी दिला होता तर ते नाव होतं मनोज जाधव। आता त्याच नावाचा पर्याय बॅटिंग मध्ये निवडलाय। क्रमांक 5 वरती आलेत। एका बाजूला समीर शेलार यांचा दमदार मारा, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळाली विकेट, त्यामुळे मनोबल वाढलंय। मॅच मध्ये चुरस 11 बॉल 17 ची गरज। 11 गेंदे 17 की आवश्यकता। मैच रपांटा होता हुआ मनोज जाधव स्ट्राइक के ऊपर, गेंदबाज समीर शेलार फिर एक बार। इस बार देखिए बल्ले का अच्छा लगता हुआ लंगाव के पास से गेंद जाती हुई, एक सिंगल मिलता हुआ दूसरे की मांग है। जी हाँ, नहीं बिल्कुल मना कर दिया और यही 2 गेंदबाज थे जिन्होंने 16 रन यहाँ पे बचाए थे। अब बनाने हैं 17, फिलहाल बनाने हैं 16 और गेंद ये बची है 10। 10 के बाद आते दोस्तों बस जोखिम तो उठाना पड़ता है। कौन सी टीम यहाँ पे दबदबा रखेगी, कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी, क्योंकि हाई वोल्टेज ड्रामा, लो स्कोर का मैच कभी भी कहां पे भी बड़ा होता है, बड़ा बन सकता है।
निश्चित आज तर मेहनत घ्यावीच लागेल, कारण मॅच रंगतदार अवस्थेमध्ये चाललेला आहे. आता मोठे फटके येत नाहीयेत. एक स्थिती अशी होती ना, बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये होते, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली होती. आता तेच फटके थोडेसे दुर्मिळ होत चाललेले आहेत. 10 गेंदे 16 की आवश्यकता, कट करने का इरादा किया था, मंसूबा था, शॉर्ट कवर में पास या गेंद ढकलने का इरादा था, पर डॉट गेंद के साथ मैच में मजा, मैच में रफ एंड टफ. स्वप्न शिंदे हो चुके डॉट. 9 गेंदे जीतने के लिए 16 रन की आवश्यकता. एक बड़ा हिट आता है, काम थोड़ा फिट हो जाएगा, काम थोड़ा सा नजदीक आ जाएगा. मैच में मजा आ रहा है. डॉट गेंदे जितने फेंकेंगे तब यह प्रेशर और बढ़ता जाएगा पाटिल ब्रदर्स टीम के लिए. एका बाजूला पाठीमागच्या सामन्यामध्ये समीर शेलार यांनी एक धाव देत 2 गडी बाद केले होते, त्यामुळे याही षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, तर संघाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. हा बॉल लॉन्गॉनला खेळलाय, बैटच्या मधोमध घेतला एकच सिंगल दाव. सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ काफी कमाल की गेंदबाजी नजर आते हुए समीर शेलार की. वार कर रहे हैं फिलहाल, जो कि अपने अंदाज में हर टप्पे के ऊपर नियंत्रण रख रहे हैं, वेरिएशन रख रहे हैं, कभी गति में परिवर्तन कर रहे हैं. कमाल की गेंदबाजी अभी तक कंजूस से गेंदबाजी कर रही है. मैच फंसा है, मोमेंटल शिफ्ट हो चुका है. अब अच्छा गेंदबाजी नजर आई देखने के लिए. टीम का टोटल फिलहाल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 44 रन. आता येणारे 8 बॉल आणि बनवायचे आहेत 15 धावा. बॉल क्रमांक 5, बॅट्समन आहेत मनोज जाधव तैयार. फिर एक बार मनोज यादव. देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा था, पर हवा में गेंद जरूरी है. 3 खिलाड़ी नो मैच लाइन में गेंद गिरते हुए और एक्स्ट्रा कवर के पास, डीप एक्स्ट्रा कवर के पास सभी खिलाड़ी तैनात और रन मिलते. फिर एक बार 2 और मैच को संभव को असंभव, असंभव को संभव, यह मैच बनता हुआ. कमाल की गेंदबाजी. निश्चित हा जर फटका आपण पाहिल्यानंतर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आक्रमण करावंच लागणार आहे. 2 धावा निश्चित आलेल्या आहेत. आता बनवायच्या 13 आणि येणारे बॉल आहेत 7. एखादा मोठा फटका आला ना तर समीकरण सोपं, आणि एखादा डॉट आला, विकेट आला तर शेवटच्या येणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी मिळेल मोठा वाव. शेवटचा बॉल आणि काय दडलं या बॉलच्या पाठीमागे, समीकरणामध्ये होईल का मोठा बदल. बॅट्समन आहेत मनोज जाधव. ऐसा लगा कि ये जल्द से जल्द मैच खत्म होता हुआ, खत्म जरूर हो जाएगा इस बार. देखिए अच्छा यहाँ पे शॉट देखने के लिए मिलता है. अलोन द कॉर्पोरेट के साथ एक सिंगल मिलता हुआ, दूसरे रैंक के लिए जा चुके हैं और खराब प्रदर्शन और बल्लेबाज मनोज जाधव. बात ये जरूरत थी क्या इस रन की. अच्छे फॉर्म में थे और 1 रन शॉर्ट रन, यानी कि एक भी कोई भी रन नहीं. ओ माय गॉड, ये क्या हुआ भाई, ये क्या कर रहा है. म्हणजे शेवटचा बॉल डॉट आपण घेऊया आणि रनआउटची एक विकेट देखील घेऊया, म्हणजे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 13 धावा. बिल्कुल बिल्कुल सर. पहली गेंद रन के लिए गए थे, वो भी रन नहीं हुआ. दूसरे रन के लिए गए, आउट. उसके हो सकता है ना उनका मोहे हो चुका है, मोहे. निश्चित असं वाटलं होतं की एक धाव आपण सहजरित्या पूर्ण केलेली आहे, आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. एका बाजूला मनसुबे हेच होते की दुसरी धाव पूर्ण करायची आहे, परंतु ताळमेळ बिघडला, विकेटचं पतन झालं आणि कोणती धाव फलकावरती आली नाहीये. म्हणजे 6 बॉल 13चा आहे सामना. जबरदस्त. 6 गेंदे 13 रन की आवश्यकता. 13 मेरा 7 हो तो फिर क्या बात हो. कमाल की गेंदबाजी नजर आई देखने के लिए समीर शेलार की है, पर 6 गेंदे 13 रन की आवश्यकता. कौन सा गेंदबाज यहाँ पे इस्तेमाल किया जाएगा. लो स्कोर का मैच इस तरीके से गेंदबाजी करेंगे, इस तरीके से यहाँ पे प्रदर्शन करेंगे, इस तरीके से फील्डिंग करेंगे तो मैच में आप रुकावट जरूर ला सकते हैं. आता अंतिम षटक पुन्हा एकदा याचीच चर्चा रंगतीये की अंतिम षटक आता ग्लोरियस स्पोर्ट्स कुणाच्या हातामध्ये सोपवणार, कारण भूषण गोळे यांनी 2 षटकं टाकलेली आहेत, त्यामुळे तिसरं षटक त्यांना टाकता येणार नाही. एका बाजूला जर आपण पाहिलं तर गणेश कदम यांनी एक षटक हाताळलेलं आहे, त्यानंतर समीर शेलार, आणि आता अंतिम षटकासाठी पर्याय आहे विशाल जाधव झांझवड. याच नावाचा पर्याय आता ग्लोरियस स्पोर्टने निवडलेला आहे. 6 गेंदे 13 रन की आवश्यकता. विशाल जाधव झांझवड़, जिनको कहते हैं सब लोग मैक्सवेल, जो कि अच्छी बल्लेबाजी करते हैं, पर इस मैच में जिन्होंने कुछ खास नहीं किया, पर खास करना है, स्पेशल करना है, नाम कमाना है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. इस मैच में नाम कमाना है. जिस तरीके से हमने पिछले मैच में देखा, लाला ने अच्छी गेंदबाजी की, मैच को जिताया. अब बल्ला है हाथ में, बल्ले से रंग आएंगे या नहीं आएंगे का ये जरूर, ये हमेशा लाला अच्छा खेलता आता हुआ खेल चुका है हर टूर्नामेंट में, पर इस बार इस लीग में 6 गेंदे 13 रन की आवश्यकता. किस तरीके से बल्लेबाजी करेंगे.
निश्चित परिस्थितीला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि इथे आता ते कष्ट करावे लागतील कारण 6 बॉल 13चा सामना आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरचं बॅकअप. 6 बॉल 13चा थरार. 13 रन की आवश्यकता इस बार देखिए सफल हो चुके हैं. बड़े बड़े तूफान से जो लड़कर होते हैं पार, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होते हार. चिट्ठी एक एक दिन का लाती है जब बनता है घोंसला, ना वो थकती ना वो रुकती ना हारे हौसला. हर मुश्किल में हम होते हैं लड़ने के लिए तैयार, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती हार, उनकी कभी नहीं हार. कोशिश जारी है और पाटिल ब्रदर्स का फिलहाल पगड़ा ये काफी भारी है. निश्चित फिक्र करता है क्यों तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आलाय तो षटकार. आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा अवघ्या 7. टीम के कैप्टन है, टीम के मुख्य है, जिम्मेदारी अपने कंधे के ऊपर और वही कंधा अपना मजबूत करते हुए इरादे स्पष्ट है. अटैकिंग क्रिकेट खेलने का गेंदबाज तैयार. विशाल मैक्सवेल हवा में गेंद जरूर है, नकती हुई गेंद. फील्डर ओ माय गॉड, ये क्या किया भैया, ये क्या किया आपने. मैच खत्म होने के बाद इनको पहला इधर लाइए, इनको इधर बैठाइए. क्या हुआ है इस मैच में. 1-2 सिंगल ले चुका है, दूसरे रन के लिए गए थे, तीसरे रन में शायद. और 4थ्या धावेसाठी आता 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. 4थी धाव पूर्ण आहे की फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट आहेत. आता हा निर्णय आता 3ऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे आणि याची पडताळणी केली जाईल. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून, ज्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली गेलेली आहे आणि त्याच वाहिनीची मदत आता घेतली जाईल आणि पंच आहेत कल्याणी घोरपडे सर. म्हणजे या जर 4 धावा आल्या ना तर निश्चित समीकरण बदलेल आणि समीकरण शिल्लक राहील फक्त 3 आणि जर ही 4थी धाव आली नाही तर शिल्लक समीकरण राहील 4. परंतु या बॉलच्या पाठीमागे अजूनही आम्ही या स्कोर बोर्ड मध्ये अपडेट केलं नाहीये कारण प्रत्येकाला उत्कंठा लागली आहे की या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय. परंतु एक चांगली स्पर्धा, निश्चित अशा प्रकारची स्पर्धा येऊ शकते का, तर येऊ शकते. ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी आणली तर ते नाव आहे अशोक दादा सपकाळ आणि त्यांच्या सहकार्याने हे शक्य करून दाखवलंय. आतापर्यंत 2च टुर्नामेंट अशा झाल्या जिल्ह्यामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये. एक झाली गावी, एक होते नवी मुंबईला आणि ज्याच्यामध्ये आहे ऑल इंडिया आयकॉन ही संकल्पना. जबरदस्त बेहतरीन मुकाबला चलता हुआ. सुशांत शिंदे ने ये गलती कर चुके हैं, कैच छोड़ा और नतीजा 3 रन तो आसानी के साथ आ चुका है और उसमें एक अच्छा थ्रो भी अच्छा नहीं था और नो डाउट और 4 रन. सुशांत शिंदे भाई आपने ये क्या किया, कैच भी छोड़ा और 4 रन भी दे चुकी है. मिस फील्डिंग किया, थोड़े से फंबल हुए थे. 3 गेंदे, 4 गेंदे और 3 रन की आवश्यकता. फिलहाल स्कोर गार्ड के ऊपर अब तक 56. स्कोर गार्ड के ऊपर गेंदबाज फिर एक बार तैयार. ये शॉर्ट गेंद थी, हल्के हाथों से खेला, एक सिंगल मिलता हुआ. दूसरे रन के लिए जाएंगे जरूर लालिया और उसी के साथ स्कोर बिल्कुल यहाँ पे बराबर लेवल हो चुका है. 58 रन स्कोर गार्ड के ऊपर लग चुके. स्कोर गार्ड के ऊपर ऐसा लगा कि बिल्कुल ये चौथे ओवर के बाद मोमेंटम शिफ्ट हुआ था नीलेश सर और पहले गेंद के ऊपर छक्का लगाया. उसके बाद देखिए मोमेंटम पूरा शिफ्ट हो चुका है पाटिल ब्रदर्स टीम के पास. निश्चित वेळ बदलायला वेळ लागत नाही. मॅच हेलकावी येत होती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आणि इथे ही विजयी धाव पूर्ण करत पाटील ब्रदर्सने या लीग मधला 2रा विजय नोंद केलेला आहे आणि पुढील वाटचालीसाठी ग्लोरियस स्पोर्टला आपण देऊया शुभेच्छा. एक चांगला सामना कमी धावसंख्येचा रंगला आणि शेवटच्या षटकापर्यंत गेला. दोन्ही संघांचे कौतुक, दोन्ही संघांनी केलाय चांगला खेळ. बिल्कुल इस मैच में मजा आया दोस्तों क्योंकि लो स्कोर का मैच ऐसे कभी कभी है हाई वोल्टेज होती है. पहला हमने मर्तबा देखा जिस तरीके से बंटी बद्री जो बल्लेबाजी कर रहे थे इस तरीके से लगा कि एक तरफा मुकाबला हो जाएगा पर उसके आउट होने के बाद ये मैच ने यूटर्न लिया था, कमबैक किया था यहाँ पे पूरी तरीके से गेंदबाजी करने वाले टीम को. पर अंत तक यहाँ पे स्वप्निल शिंदे ने क्या कमाल की बल्लेबाजी की. एंड मोमेंट के ऊपर 5वें गेंद के ऊपर पहले गेंद के ऊपर अच्छा छक्का लगा दिया और उसके बाद पूरा टीम का मोमेंटम शिफ्ट हो चुका है और उसी के साथ अच्छी एक जीत और टीम का. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच, स्टाइलिश ऑफ द प्लेयर बंटी बद्रिके मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर फाइटर पुरस्कार समीर सेलार मॅन ऑफ द मॅच.
बंटी बद्रिके आणि फायटर पुरस्कार आपण देतोय समीर सेलर यांना. येस, मॅन ऑफ द मॅच आणि फायटर मॅन ऑफ द मॅच फायटरसाठी आपण पाहिलं तर स्पॉन्सर आहेत रामचंद्र मालुसरे साहेब, जिथे आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून फायटरसाठी क्रिस्टल ट्रॉफी देण्यात आल्या. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल अर्थातच युनायटेड वायने या टीमचे ओनर प्रशांतजी तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते हे दोन्ही पारितोषिक आम्ही देऊ इच्छितोय. येस, दोन्ही प्लेयर्स मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. बंटी दादा या व्यासपीठावरती. मॅन ऑफ द मॅच बंटी बद्रिके, ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये तो खेळतोय आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला करूया सन्मानित. बंटी बद्रिके मॅन ऑफ द मॅच. या मॅच आणि अप्रतिम मॅच राहिली, शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली मॅच. तदनंतर प्लेयर ऑफ द मॅच. येस, मी विनंती करेल फायटर प्लेयर, मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती फायटर प्लेयर. वेल फाईट, चांगली फाईट या मॅच मध्ये राहिली आणि या फायटरचा आपण अवॉर्ड देऊयात त्याला आणि सन्मानित करूयात. आमचे प्रेम गायकवाड दादा देखील आज उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं मी म्हणेल आमचे IAS अधिकारी ओमकार पवन यांच्या खऱ्या अर्थानं खास जवळचे मित्रांनी मला वाटतं ओमकार खऱ्या अर्थानं जेव्हा IAS अधिकारी ओमकार सर यांच्याकडे कुठलंही काम असलं तर फोन खऱ्या अर्थानं दादाचा फोन गेला की ओमकारनं पहिला फोन उचललाच असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच. आपण संपूर्ण मित्रपरिवार इथे उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं आपण वाढवली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असलेल्या आमच्या खऱ्या अर्थानं उमेश सरांचं मी कौतुक करेल, निलेश सरांचं कौतुक करेल. आजच्या दिवसामध्ये देखील समालोचन कॉमेंट्री बॉक्स मधून खूप छान मॅचेस रंगवल्या गेल्यात. तुषार जांभळे सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. आज देखील कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी शब्दांचा आवाजांचा वर्षाव जरूर होतोय आणि मॅच क्रमांक आपण सध्या मात्र जरूर जातोय. सध्या मॅच खेळवली जाते गँगस्टर टायटन विपक्ष शार्विल आरुष 11 अशी मॅच खेळवली जाते आणि सध्या मात्र मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. जातं तर कोणी कार्यक्रम बघायला जातं. आम्ही क्रिकेटचे भेट आहोत आम्ही क्रिकेटचे म्हणून तर म्हटलं आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा, पण स्वतःचा स्वतःशी वाद असावा. अप्रतिम आहे. खरं आहे, काहींना पबजीचा नाद आहे, काहींना 3 पत्तीचा नाद आहे आणि काहींना ड्रीम 11चा नाद आहे आणि यासाठीच नाद असावा. नादाशिवाय पर्याय नाही. या मॅचच्या दिशेने चेंडू मॅच मध्ये पुरवला गेला. सध्या मॅचच्या दिशेने जातोय गँगस्टर टायटन टीम. तुम्ही पाहता तर विपक्ष शार्विल आरुष अशी मॅच सध्या मात्र खेळवली जाते. अगदी बरोबर किरण सरांनी उल्लेख केलेला आहे. काहींना क्रिकेटचा नाद आहे, काहींना पबजीचा नाद आहे, परंतु काहींना बैलगाडा प्रेमींचा देखील खूप मोठा नाद पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये आता बैलगाडा शर्यत देखील आपल्याला पाहायला मिळत असतात आणि खऱ्या अर्थानं सातत्याने आपण पाहतोय आज या लीगचा दुसरा दिवस निहाल ग्रुप आयोजित
महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार आपण पाहताय 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एक गँगस्टर्स टायटन्स विरुद्ध शार्विल आरुष 11 अशी मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. खरं तर आजच्या दिवसातील प्रत्येक मॅचेस ह्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ऑल इंडिया आयकॉन त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आयकॉन आणि KSKचे आयकॉन अशी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक या स्पर्धेचे श्री अशोकदादा सकपाळ साहेब यांनी मात्र एक चांगली संकल्पना आणलेली आहेत महाबळेश्वर मधील खेळाडूंसाठी. आणि आज ऑल इंडिया आयकॉन बरोबर सर्वच महाबळेश्वर खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतात. तिथे मात्र सागर निकम होते. चांगला बॉल अडवला, बॉलला स्टॉप चांगल्या पद्धतीने केलं आणि सिंगल धाव आणि सिंगल धावेने श्री गणेशात झालेला आहे. शार्विल आरुष टॉस जिंकून अनऑर्थोडॉक्स निर्णय घेणारे